त्या लोकांना पंढरपूर वारी घडत नाही त्यांच्यासाठी हे मिनी पंढरपूर आहे देगाव, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं फार जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. सगळ्यांनी हे मंदिर बघायला पाहिजे नांदेडवासियांनी. त्यामुळे आम्ही मागील 17 वर्षापासून या दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि 900 लोकांची फक्त नावाची आमच्याकडे नोंदणी आहे. पण रिअलमध्ये 4,500 पब्लिक आमच्यासोबत आहे, म्हणजे 5 पट पब्लिक आमच्यासोबत चालू आहे. त्यांची नीट निगा ठेवलेली आहे. एक ॲम्ब्युलन्स आमच्यासोबत आहे. खाण्यापाण्याची व्यवस्था केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रचंड प्रतिसाद नांदेडवासियांनी दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नक्षेत्र सोमेश कॉलनी नांदेड सर्व भक्तांचे आभारी आहे. हे स्वामींची कृपा आहे. आम्ही करणारे कोणीच नाही. आम्ही आणि आमचे विश्वस्त आणि सेवेकरी फक्त सेवा करतो. दरवेळेस महाराज आम्हाला अशा वाढीव संख्येने आशीर्वाद देत असतात, प्रसाद देत असतात. या सगळ्या सेवेकरांचं सहकार्य आहे. मंदिरामध्ये आम्ही सगळे कार्यक्रम करतो. महाराजांची प्रगट दिवस आहे, पुण्यतिथी आहे, त्याच्यानंतर दत्त जयंती आहे, दिवाळी पहाट आहे, दत्त जयंती आहे, गुरुपौर्णिमा आहे, महिनाभर श्रावणमध्ये जेवण असते, मेळावा, त्या भागवत कथा आहे. भागवत कथेमध्ये आम्ही 5-6 जोडप्यांचे मोफत लग्न लावून देत असतो. दरवेळेस ज्यांना घडत नाही फार धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देतो. सर्व खर्च मंदिर करते. त्यामुळे सर्व चालू आहे. दिंडीचा मार्ग शिवाजी कला मंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, तरोडा नाका, भावसार चौक, मालेगाव रोड, पासदगाव, कासरखेडा, देगाव सर्व भक्तांना आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नक्षेत्रातर्फे खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. आज पांडुरंग विठ्ठल रुक्माई यांच्या प्रति पांडुरंग यात्रा स्वामी समर्थ मंदिरापासून सोमेश्वर कॉलनीच्या तिथून सुरुवात होती. सर्व भाई भक्त, महिला भगिनी आपलं वर्कशॉप कॉर्नर ते डायरेक्ट तरोडा भाग, मालेगाव रोड तसेच देगाव पर्यंत आज पांडुरंग प्रति यात्रा तिथून निघालेली आहे. त्या निमित्ताने आज धूत परिवार यांनी जे प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे फळाराचा, त्या निमित्ताने खरंच 10 वर्षापासून इथं कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सर्व भाई भक्तांना त्यांच्या करून त्यांना सेवा त्यांना लाभती. त्या निमित्ताने महाप्रसाद या ठिकाणी सर्व भाई भक्त याचा लाभ घेतात. त्या निमित्ताने सर्व भाई भक्तांना आषाढीच्या शुभेच्छा देतो आणि दूध परिवारानिमित्ताने त्यांनाही शुभेच्छा देतो. खूप चांगलं उपक्रम आयोजित केलेला आहे. असंच दरवर्षीप्रमाणे सर्व भाई भक्तांच्या सेवेस राहावं या निमित्ताने सांगतो, शुभेच्छा देतो. जय जय रामकृष्ण हरी. मागच्या 9 वर्षापासून आम्हाला ही सेवा करायचा मौका मिळत आहे आणि तत्पुरती आपण पूर्ण करत आहोत. भाविक तर दिंडीवर निर्भर करते किती लोक आहेत, पण साधारण 1500 ते 2000 लोक दिंडीत असतात. त्या सगळ्यांसाठी आपण व्यवस्था करायचा प्रयत्न करत असतो. आनंद आणि समाधान म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आता हे सगळे भाविक आहेत, आपले विठ्ठलाची आपल्यावर कृपा आहे, जय जय रामकृष्ण हरी आपण सगळेच म्हणतो. तर ह्यासाठी आणि दुसरं कसं आहे, आता आपण शेतकरी बंधू आहोत सगळे, तर यावर्षी पाऊस पण कमी आहे. तर देवाला आपण प्रार्थना करूया की पाऊस चांगला होऊ दे, सगळ्यांचं आर्थिकरित्या सगळे सुदृढ होऊ दे, हेल्थ रिलेटेड ऑल्सो ते सुदृढ व्हावे आणि चांगलं एक ॲटमॉस्फिअर बनावं, यासाठी आपली देवाला विनंती असते, प्रार्थना असते. नक्कीच आपण निरंतर सुरू ठेवू हिला. आषाढी एकादशी हा एक खूप मोठा सण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ओके, इथे आपले जे काही शेतकरी बंधू आहेत, स्पेशली जे आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी बंधू आहेत, त्यासाठी हा एक खूप मोठा असा एक सण आहे जो की विठू माऊली हे आपले आळंदी ते थेट पंढरपूरपर्यंत ही जी वारी चालते ही खूप मोठी आहे. आणि त्या वारीत जर जे कोणी उपलब्ध किंवा जाऊ शकत नाही, त्यासाठी अशा वारींचं आयोजन केलं जातं. प्रत्येक जिल्ह्यातनं ठराविक प्रमाणात लोक, प्रत्येक गाव, प्रत्येक तालुक्यातले लोक येथे जोडतात आणि त्या पद्धतीने विठ्ठलाचं नामस्मरण होतंय आणि एक आनंदाचं वातावरण आपल्या इथे निर्माण होतं. काय शुभेच्छा किंवा संदेश तर काय बघा, सगळ्यांनी छान पद्धतीने राहावं, व्यावहारिक राहावं, कोणीही काही वाईट अशा गोष्टी करू नये. साधारणतः आता मी खूप बघतोय की काही लोक मोबाईलचे ॲडिक्ट होत आहेत, काही लोक आपले व्यसनाधीन खूप जास्त होत आहेत. तर प्रत्येकांना हीच विनंती आहे की जर तुम्ही देवाला मानत असाल तर या व्यसनाधीन होऊ नका. टेक्नॉलॉजी खरंच वापरायला पाहिजे, पण ती कशी हे शिकतं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच संदेश मी इथून या माध्यमातून देऊ इच्छितो. धन्यवाद. आमच्यासोबत आमच्या परिवार, संपूर्ण आमचा परिवार जे की आम्ही 20-22 जण आहोत, सोबत आमचे मित्रमंडळ अशा आम्ही 30-40 जण इथे सेवा करण्यासाठी उपलब्ध असतो, असं ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी.